नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 31. अभ्यासाची पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष ध्यानक्रियेला सुरुवात होते. मन एकाग्र करावे आणि चित्त नियंत्रित करावे असे म्हटले जाते. मन आणि चित्त हे शब्द बोलीभाषेत बऱ्याच वेळा समानार्थी वापरले जातात. शास्त्रीय परिभाषेत त्यांच्यातील भेद दाखवताना श्री आदिशंकराचार्याने संकल्प विकल्प करणारे ते मन आणि चिंतन करणारे किंवा स्मरण करणारे ते चित्त अशी व्याख्या केलेली आहे. श्री स्वामी वरदानंदजींनी बहिर्मन हे मन आणि अंतर्मन हे चित्त असं म्हटलेलं आहे. बहिर्मन सारखं बाहेर पडायला का पाहतं याचं श्री स्वामी चिन्मयानंदजींनी छान स्पष्टीकरण दिलं आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती झाल्या वेळेपासून लहानातल्या लहान जीवापासून ते मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत प्रत्येकाला स्वसंरक्षणासाठी सतत बाहेर पाहत राहण्याची सवय जडलेली आहे. तीच मनुष्य प्राण्यालाही आलेली आहे. अशा मनाला बांधून ठेवून अंतर्मुख करायचं हे खरोखरी मोठं कठीण काम असतं. त्याच्या जोडीला चित्तात साठवून राहिलेल्या कुठल्या गोष्टी कोणत्या क्षणाला वर डोकं काढतील आणि मनाची एकाग्रता बिघडवतील याचा नेम नसतो. मनाच्या चंचलतेमुळे योग साधना अत्यंत कठीण आहे. तेव्हा त्यावर उपाय काय असा अर्जुनानं श्रीकृष्णांना प्रश्न केला. त्यावर अभ्यास आणि वैराग्याची शक्ती वापरून मन ताब्यात ठेवता येतं असं भगवानांनी त्यांना सांगितलं. या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. ही मात करण्याची तीव्र इच्छा आणि दृढ निश्चय हे अर्थातच महत्त्वाचे आहेत. मनात येणाऱ्या विचारांची एकातून दुसरा त्यातून तिसरा अशी साखळी होऊ देऊ नये. सुटे सुटे विचार येतात त्यांच्याकडं अलिप्तपणानं पाहावं. नदीच्या प्रवाहाकडं पाहताना तो प्रवाह मी नाही ही जशी अलिप्तपणाची भावना असते तशाच अलिप्तपणाने मनातील विचारांच्या प्रवाहाकडे पाहत राहावे. मी मनाहून आणि चित्ताहून वेगळा आहे ही भावना दृढ करावे. मनात तामसी विचार येऊ लागल्यास मनाला बजावावे की तू सत्वगुणातून निर्माण झालेला आहेस. तमोगुणातून उत्पन्न होणारे विचार हे तुला बाहेरून चिकटलेल्या घाणीप्रमाणे आहेत. मनावर अंकुश ठेवण्याचं काम हे बुद्धीचं आहे. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे या मनोरूपी लगामावर नियंत्रण ठेवणारा सारथी म्हणजे बुद्धी. मन अशा तऱ्हेनं थोडं स्थिर झाल्यावर आपल्याला इष्ट अशा कुठल्याही प्रतीकावर मन केंद्रित करावं. हे प्रतीक म्हणजे ज्याची जशी भक्ती असेल तसे देवता स्वरूप, उदाहरणार्थ श्रीराम, श्रीकृष्ण, श्री शंकर, श्री गणेश, श्री हनुमान, श्री शक्तिमाता, दुर्गा, काली, अंबा इत्यादी, किंवा ज्योती, सूर्य, चंद्र अशी ऊर्जा स्वरूप, किंवा ओम, स्वस्तिक अशासारखं एखादं चिन्ह. आपल्यास पूज्य अशा गुरूंची मूर्ती अंतश्चक्षूपुढं आणूनसुद्धा मन तिथं एकवटून ठेवता येऊ शकतं. देवता किंवा वंद्यगुरूंना अनन्य भावानं शरण जाऊन मला शांत, निर्मळ आणि प्रसन्न मनाची अवस्था प्राप्त होऊ द्या अशी प्रार्थना करावी. अशी अवस्था जेव्हा लाभायला सुरुवात होते तेव्हा त्या अवस्थेचा अनुभव उत्कटतेनं चाखायचा प्रयत्न करावा. ती गोडी एकदा का समजली की ध्यानक्रिया क्रमाक्रमानं सुलभ होते. असं सगुण रूपाचं ध्यान करून मानसिक निवांतपणा अनुभवणं कष्टसाध्य आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.
ही द्वैत भावनेनं म्हणजे परमेश्वर आणि भक्त यांच्यामधील भेदाचं भान ठेवून केलेली उपासना आहे. भगवानाने म्हटल्याप्रमाणे मच्चित्त मत्पर असं होऊन सदैव योगाचरण करणारा शांतीम निर्वाण परमाम अर्थात मोक्षप्रद शांती प्राप्त करून घेतो. याच्यापुढं सांगितलेली अद्वैतरूपी ध्यानधारणा जिथं आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनी तुष्यते म्हणजे आपण आत्म्याला पाहून आत्म्यातच संतुष्ट होऊन राहतो, ही आत्मशोधाची प्रक्रिया आहे. यासंबंधी मी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ही अत्यंत वरच्या पातळीची साधना आहे. ती पातळी गाठण्यासाठी मला अजून खूप प्रवास करायचा आहे याची मला जाणीव आहे. परंतु निदान मला थोडंफार समजलेले जे काही विचार आहेत ते संगतवार टिपून ठेवावेत यासाठी यापुढील लिखाण करत आहे. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.